आम्ही सगळे एकत्र झालो आणि लोकांना एकत्र करून हा जो प्रयत्न होता मोदी साहेबांचा 246 सभासद घेऊन घटनेमध्ये काही दुरुस्ती करायची. पण तुम्ही लोकांनी मागच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताने आम्हाला शक्ती दिली. बारामतीनं कमाल केली. बारामतीमध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सुप्रियाताईंना मोठ्या मताने विजयी केलं आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर 48 खासदार आहेत. त्यापैकी 30 खासदार तुम्ही लोकांनी आमचे निवडले आणि मोदींना आवड घालण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुरुवात काढली. उद्या निवडणूक होणार आहे 20 तारखेला आणि ती निवडणूक महाराष्ट्राची. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टीच्या उद्देशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आपण बघतो ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या नशा मार्गाने लहान असताना लोकांना अवशेष करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला, लाडकी बहीण. बहीण लाडकी, बहिणीचा सन्मान करत असेल तर माझी काही तक्रार नाही. बहिणीला महत्त्व देत असेल माझी अजिबात त्याला विरोध नाही. जरूर तुम्ही सन्मान करा. पण एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं, दुसऱ्या बाजूने आज बहिणीची अवस्था काय? आज ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांच्या कालखंडामध्ये 2 वर्षामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याची आकडेवारी तुम्हाला ठाऊक आहे. पोलीस स्टेशनला ज्या नोंदी केल्यात महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या त्या आपल्या राज्यामध्ये 67,381. विचार करा, 67,000 भगिनींच्यावर अत्याचार केले जातात. लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने ही स्थिती काय याचा अर्थ? दुसरी एक गोष्ट महत्वाची, महाराष्ट्रामध्ये महिला मुली या कुठे गेल्याचा पत्ता लागत नाही. त्या बेभत्स आहेत आणि त्याची संख्या किती आहे? 64,000 मुली महाराष्ट्रामध्ये आज बेभत्स आहेत. जे म्हणतात लाडकी बहीण त्यांना या 64,000 महिली कुठे गेल्या? त्यांचं काय रक्षण केलं? त्यांच्यासाठी कोणती पावलं टाकली? या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. पण ती सांगण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही आणि त्याचाच परिणाम आज या भगिनीची अवस्था गंभीर आहे. दुसरा एक वर्ग आहे बारामती आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे. इथं कारखानदारी आहे, ऊसाचं पीक आहे, फळबाग आहे, द्राक्ष आहेत, अनेक प्रकारची पिकं आज आपण घेतो. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. पण हे सगळं खरं असतं तर शेतकऱ्यांची परिस्थिती आज महाराष्ट्रात काय आहे? आज ज्यांच्या हातात सत्ता आहे महाराष्ट्रात या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. किती आत्महत्या केल्या? प्रत्येक आत्महत्येची नोंद पोलीस स्टेशनला असते आणि महाराष्ट्रामध्ये 20,000च्या पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी तर त्यांनी तपासलं पाहिजे. त्यांनी त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. आज कुठल्याही मुद्द्याचं भावनिक करण्याचा प्रयत्न जो चाललाय आणि ह्याच्यात काही जणांच्या मध्ये मी भाषणं ऐकली. महिलांचा मेळावा झाला तेव्हा 30-40 वर्षापूर्वीचं सगळं सांगत बसले. अरे झालं ना 40 वर्षाचं, आता काय सांगायचंय? उद्या काय करणार? काल काय झालं ते सांगून काय उपयोग आहे का बारामतीकरांना? मी काल 5 वर्षात काय केलं ते सांगितलं आणि प्रदीप उद्या 5 वर्षाच्या करता काय करणार ते आपल्याला सांगायचंय. जेपी त्याकरता आपण काम करायचंय. त्याच्याकरता आपसामध्ये वाद आहेत, परंतु 2-3 दिवस माझ्याकरता ते वाद झाले गेले गंगेला मिळाले असं करा आणि सगळ्यांनी एकोपा दाखवा. सगळ्या जातीय धर्मामध्ये सलोखा दाखवा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या अजित पवारला प्रचंड मतांनी त्या ठिकाणी
घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्याला आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद दादा. आपण बारामतीचं वर्तमान आहात, बारामतीचं भविष्य. सोसायटीच्या खाली पीक सोन्यासारखं आलं, अतिवृष्टी झाली, सगळं पीक गेलं, पण सोसायटीचं कर्ज डोक्यावर तसंच राहिलं. दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्यांनी पुन्हा कमाशीचं पीक घ्यायचं सगळं. पहिले पैसे दिले नाहीत, सोसायटीने त्याला पैसे दिले नाही. काय करावं त्यांनी? खाजगी सावकाराकडे गेला. 18% 20% व्याजाने पैसे